नागपुर मनपा की महासभा में पानी की समस्या को लेकर सत्ता पक्ष और विपक्ष के नगर सेवकों ने जलापूर्ति विभाग और ओसीडब्ल्यू के कामकाज पर जमकर नाराजगी जताई। दूषित पानी, मनमाने पानी के बिल और अनियमित जलापूर्ति को लेकर लगातार शिकायतों के बावजूद समाधान नहीं होने का आरोप लगाया गया। नगर सेवकों ने संबंधित अधिकारियों से जवाब मांगते हुए दोषियों पर कार्रवाई की मांग की है, जिसके बाद महापौर नीता ठाकरे ने समस्याओं के तत्काल निराकरण के लिए ठोस कार्य योजना तैयार करने के निर्देश दिए। स्कूलों में शिक्षकों की कमी को देखते हुए स्कूल प्रबंधन समितियों को तत्काल संविदा शिक्षकों की नियुक्ति की मंजूरी देने की जानकारी भी दी गई है। महासभा में मराठी हिंदी भाषा को लेकर उठे सवालों पर भी चर्चा हुई और सदस्यों की शंकाओं का समाधान किया गया। वहीं हर घर तिरंगा अभियान के लिए मनपा स्तर पर झंडों की खरीद और वितरण की योजना बनाने की बात कही गई। महापौर ने सभी दलों के नगर सेवकों, पदाधिकारियों और स्कूल प्रमुखों से अभियान को सफल बनाने के लिए सहयोग की अपील की है। पर्यावरण से जुड़ी स्थापना प्रक्रिया शुरू होने की जानकारी देते हुए संबंधित कार्य पूरा होते में करीब 4 से 5 महीने लगने की संभावना भी जताई गई। वहीं अंबाझरी तालाब को पूरी तरह से जलपर्णी मुक्त किए जाने पर महापौर ने खुशी जताते हुए कहा कि शहर का ये गौरव फिर लौट आया है। तालाब को स्वच्छ बनाए रखने के लिए मशीनरी और एसटीपी से जुड़े काम लगातार जारी रखने की बात कही गई। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस और केंद्रीय मंत्री नितिन गडकरी द्वारा अंबाझरी का निरीक्षण कर काम की सराहना किए जाने का भी उल्लेख किया गया। अब मनपा अंबाझरी को वाटर स्पोर्ट्स, फूड स्टॉल, रेस्टोरेंट और एडवेंचर गतिविधियों से जोड़कर पीपीपी मॉडल पर विकसित करने की तैयारी में है, ताकि वो नागपुर का प्रमुख पर्यटन और आकर्षण केंद्र बन सके। स्वतः सीएम यांनी हे अंबाझरी इथं पाहणी केलेली आहे। जलपर्णी पूर्ण काढण्यात आलेली आहे, तलाव पूर्ण स्वच्छ करण्यात आलेला आहे। मला शहर प्रमुख या नात्याने आपल्या सर्वांच्या सोबत मिळून, म्हणजे महानगरपालिकेचे इतर सर्व पदाधिकारी, माननीय बाल्याभाऊ बोरकर असतील, शिवानीताई दानी असतील, आमचे विपक्ष नेते संजूभाऊ महाकाळकर असतील, पाचपोरजी असतील, सगळे नगरसेवक सन्माननीय, या सर्वांची मदत या प्रकरणात झाली। माननीय आयुक्त साहेबांची मदत झाली। हा प्रश्न जो आहे निवडणूक झाल्याच्या नंतर लगेच विषय आला होता आणि अतिशय म्हणजे जेव्हा अंबाझरी पाहिलं, जलपर्णीने अगदी पुरेपूर भरलेला होता, त्यामुळे खूप चिंता वाटत होती की कसं होणार आहे। हे शहर आपलं जे आहे, या शहराचं अंबाझरी हे वैभव आहे आणि त्या अर्थाने प्रश्न अगदी म्हणजे विधानसभेत, विधान परिषदेत सुद्धा लागले होते। भेंडे साहेबांच्या माध्यमातून असून माननीय आमदार प्रवीण दटकेंच्या आणि परिणय फुके या सर्वांच्या माध्यमातून हे प्रश्न लागले होते आणि जलपर्णी काढायची असं ठरवलं सगळ्यांनी मिळून। माननीय आयुक्तांच्या सोबत त्यांची टीम सगळी, महानगरपालिकेची, महलेजी असो, भगतजी असो, हे सगळे मिळून, चोरपगारजी, सगळ्यांनी मिळून आणि सगळे सन्माननीय नगरसेवक, नगरसेविका या सर्वांनी मिळून ते काम करायचं असं ठरवलं। आजची स्थिती आपल्याला दिसते की अतिशय चांगली स्थिती आहे। जलपर्णी पूर्णच्या पूर्ण मुक्त झालेली आहे। पुढील काळातही ती होऊ नये म्हणून देखील अनेक प्रयत्न, म्हणजे मशीन त्याच ठिकाणी ठेवणं, एसटीपीचं काम पूर्ण करणं, हे देखील अजून तसंच चालू ठेवणार आहे। आणि मग हे होत असताना माननीय गडकरी साहेब, बावनकुळे साहेब, आज माननीय मुख्यमंत्री यांनी त्या ठिकाणी व्हिजिट केली आणि मग त्यांनाही हे सगळं पाहिल्यावर आनंद झाला। आनंद या गोष्टीचा वाटतो आहे की आपलं वैभव परत आलं आहे, आता ते वाढवायचं आहे आणि त्या अर्थाने जे काही वॉटर स्पोर्ट्स असतील ते सगळे वॉटर स्पोर्ट या ठिकाणी आपण चालू करू शकतो आणि त्यासाठी शासनाची आपल्याला मदत लागेल, हे महानगरपालिकेला माहिती आहे। त्यामुळे आपण सर्व मिळून एकत्रितपणे हे काम करू। त्या ठिकाणी नागपूरकरांच्या आकर्षणाचा सुद्धा समजा फ्लोटिंग रेस्टॉरंट आहे किंवा इतर काही ॲडव्हेंचर्स आहेत, या सगळ्या गोष्टी करण्याचा निश्चितपणे प्रयत्न करू आणि त्यासाठी आपण एकत्रितपणे हे सगळं काम करू। माना पानाचा ना त्या गोत्याचा पसारा लई बाई वाढला। रुसवा नको ग बाई कुणाचा, मोठ्यानी उतारा काढला। लगीन घाई सुचून दे, खरेदीने पणा काढला। खरेदीला वरसीधीने उत्साह नवा आणला। बांधला बसता बांधला, बांधला बसता बांधला, बांधला बसता बांधला, बांधला बसता बांधला। कमी किमतीत आणि क्वालिटी सोबत, बरं का? आहे तर शक्य आहे।